आणि नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे शनिवार आहे आज, सॉरी. आणि गार्गी गेली स्कूलला. तर खूप ऊन पडलं आहे बाहेर, तुम्ही पाहू शकता. आणि आम्हाला अळकुटीला जायचे, पण उन्हामुळे म्हटलं की जरा उशिरा जाईन, ऊन उतरलं की मग. आणि आज मम्मी काढते भुईमूग. तर भुईमुगात खूप गवत आहे आणि भुईमुगाला शेंगा नाही आहेत जास्त, कारण तुम्हाला माहितीच आहे पाऊस नाही झाला इकडे एवढा, आणि थोडाच आहे भुईमुग. तर मम्मीचं चाललंय भुईमुग काढायचं काम. आणि अशा प्रकारे भुईमुगाला शेंगाच नाही आहेत जास्त. तर शेळी येणार आहे आमची, मम्मीची. तर मामा मम्मीला एक शेळी देणार. तर शेळीसाठी गवत म्हणून, शेळीला खायला म्हणून भुईमुगाचा पाला ठेवणार आहेत. मम्मीसाठी पाणी घेऊन चालले मी. तर उन्हामध्ये काढते ती भुईमुग. हॅलो. आणि आम्ही निघालेलो आहोत अळकुटीला. तर अळकुटीला थोडीशी शॉपिंग करायची आणि सवासनी घालायच्यात नवमीच्या. तर त्यासाठी काहीतरी घेऊन यायचं आहे लहान मुलींना. तर तीही खरेदी करायची आणि अजूनही छोटी छोटी खरेदी आहे, तर तीही करायची. चला तर जाऊयात अळकुटीला. आणि आभाळ आलं आहे, असं वाटतं पाऊस येईल. आणि ऊन उतरलं आहे, अजिबात ऊन नाही आता. गरम होतं आहे थोडंसं. आणि रस्त्याच्या कडेचा सगळा कचरा काढला आहे. आणि मी आले होते दुकानामध्ये. तर मला सवासणीसाठी काहीतरी घ्यायचं होतं हळदी कुंकाला, छोट्या मुलींना. तर मग मी पावडरच्या डब्याने टिकल्याचे पॉकेट्स घेतले होते त्यांच्यासाठी. आणि हे आहे आमच्या अळकुटीची शाळा, मराठी शाळा. या शाळेत मी कधी गेली नाही, परंतु मी गारखंडीच्या मराठी शाळेमध्ये गेलेली आहे. तुम्हाला दाखवलीच होती मी. आणि अळकुटीला मी डायरेक्ट 5वीला आले होते. आणि हे आहे गार्गीचं बुक. तर पार्सल आलं होतं आमचं अळकुटीमध्ये, आणि गार्गीचं एक बुक आलेलं आहे. आणि आम्ही अळकुटीवरून जाऊन आलो. मम्मीचं चांगलं कोंबड्यांना खाऊ घालायचं काम. आणि मस्त जोराचा पाऊस यायला लागलाय. तर बरं होईल आला तर. खंडोबाच्या तिकडे खंडोबाचं मंदिर आहे, तर तिकडनं फुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि वाटत नाही जास्त येईल, पण आला तर चांगलंच होईल. थोडा आलाच पाहिजे, पाऊसच पाहिजे. मी जाते घरामध्ये, भिजले मी. इकडे लॉक केलंय. मातीचा वास सुटलाय. बऱ्याच दिवसांनी पाऊस होतो त्याच्यामुळे, आहे ना. जोरदार पाऊस. आणि इथे गार्गीचे फेवरेट लड्डू. मला खायचे. ड्रेस चेंज नाही करायचं.
आणि आज आमचा स्वयंपाक चुलीवर चालू आहे. इकडे लाईटही नाही आहे, रोजच असतो परंतु आज लाईटही नाही आहे आणि अंधार आहे पूर्ण बाहेर. चार्जिंग नाही, सोलरची लाईट लावावं लागेल आज. आणि इथे ही सोलरची लाईट आहे. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आज काय पिठलं आणि भात आणि भाकरी ना, चुलीवरचं पिठलं. कशाला? भाताला का प्यायला? प्यायचंय. अच्छा. ड्रिपचे मामी म्हणून मामीने ड्रिपचे नळ्या कापून दिल्यात ना दांड्या खेळायला. अरे वा, तुम्ही भारी क्रिएटिव्ह आहेत. ग्लास म्हणजे ते पडत नाही ना. आणि आज पिल्लूला रडतंय आपलं. आणि इथं मम्मीचं चाललंय कांदा चिरायचं काम. ते रुईचं सरपण आहे ना, त्याची पेटच नाही. आजचं आमचं साधं सोपं पिठलं. आता हटायचंय ना, तर आणि आम्ही चाललोय भुईमुग उपटलेला आणायला रात्रीच्या वेळी. तर रात्री खोकडं येतात आणि भुईमुगाची शेंगा खातात. तर त्यामुळे मम्मी बोलली की काढून आपण घरामध्ये आणून टाकू. थोडाच आहे तर मम्मी ते आणतील, मी बॅटरी धरेल. आणि लाईट आलेली आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आत्ताच आणि बाहेर वातावरण थंड आहे.
परंतु तरी आता घरामध्ये थोडंसं गरम होत आहे आणि आम्ही आता झोपणार आहोत. गार्गी ही झोपेल आता. गार्गीकडच्या शाळेमध्ये भोंडला आहे उद्या, तर गार्गीची भोंडला खेळायची तयारी चालू आहे ना. दांडिया खेळायचे. हा मग तू रेडी होणार आहे सकाळी लवकर. हे बनवली तर मामीने काळेवाली दिलेत, मी दाखवू का? हो दाखव. मामीने काळेवाले दांड्या दिलेत ना. नाहीये. हा हे वाले दांडिया दिलेत मामीने प्ले करायला. हा आणि ब्लू वाले असे लाईन्स पण असते. ओके, ते मग तू वायर कापलेले त्याच्यामुळे ते तसंच बनवलेले दांडे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. हे ना मिसने प्रॅक्टिस करायला सांगितलं. अच्छा. की प्रॅक्टिस डमरू तुम्हाला डमरू आहे का मग वाजायचं. अच्छा. मग नाहीतर नाही का डमरू